जय हनुमान कला मंच उरण। जेजुरी सम पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी जे नाचतो सदानंद डोंगरी गडावरी। अरे येळकोट येळकोट सदानंदाचा हार शिव मल्हार येळकोट देवाचा मल्हारी रंग माझं राज केला केलं भंडारा तो बघा कैसा साजला। येळकोट देवाचा मल्हारी रंग माझं राज केला केलं भंडारा तो बघा कैसा साजला। मावळाची माती ही आता कापडी ही झाली कातळची छाती ही आता गेला गती झाली शिवबाच्या रूपाचं दर्शन शिवशंकराचं दर्शन रोज सूर्य घेई कोटी कोटी पुण्य बांधून गाठीला जाई शिवाजी झाला या जगीचा तारणहार। येळकोट येळकोट
येळकोट येळकोट सदानंदाचा बजरंग बली की जय श्रीराम जय जय श्रीराम नमः पार्वती पद हर 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 हॅलो जय हनुमान मी तुमचा खूप वर्षापासून फॅन आहे तुम्ही नेहमी म्हणजे मी महाराष्ट्रात बघतोय किती वर्ष बघतोय खूप वेगळे वेगळे पॅटर्न त्या गोष्टीवर थांबत नाही तुम्ही आणि आज हे नवीन आविष्कार एकदम क्या बात आहे तुम्ही प्रॅक्टिस तुमची थीम तुमची क्लॅरिटी तुमचा विषय किती क्लिअर असतो तुमचं नीटनेटकेपणा समनृत्याचे जेवढे नियम असतील तेवढे सगळे पाळून तुम्ही प्रेझेंट करता मी खूप वर्षापासून बघतोय आणि आजही तेवढीच एनर्जी तेवढाच जोश नीट अँड क्लीन असं असतं मला बाकीच्या ग्रुपला सांगायचं आहे बघा विषय निवडल्याच्या नंतर तुम्हाला वाव मिळतो एक्सप्रेशनसाठी वाव मिळतो व्हरायटीसाठी वाव मिळतो विविध करामती करायला वाव मिळतो विषय निवडल्यामुळे तुम्हाला कॉस्ट्यूमकडे लक्ष देता येतं ही सगळी गोष्टी मार्क वाढवण्यासाठी असतात कॉस्ट्यूमचे मार्क वाढतात विषयाचे मार्क वाढतात त्याला प्रेझेंटेशन दिलं तर त्याचे मार्क वाढतात तुम्ही प्लसवर प्लस जसा पैशाला पैसा खेचतो सिंपल लॉजिक आहे ग्रुपचं तुम्ही विषय निवडतानाच मुळात तो एवढा स्ट्रॉंग निवडायचा आहे की त्याच्यामध्ये मला भरपूर विविधता करता यावी असं काहीतरी निवडलं पाहिजे आणि तो जी पण व्यक्ती जो पण ग्रुप तो विषय असे निवडतो त्यांचे मार्क नक्कीच प्रथम द्वितीय तृतीय गणित जातात हे 100% ठरतं आणि त्या गोष्टी जे पण ग्रुप पाळतायत ते आजच्या या स्पर्धेसाठी नक्कीच पात्र ठरतील पण हे शिकण्यासारखं आहे पहा विषय घेतल्यामुळे किती गोष्टी त्यांना सादर करता येतात तेव्हा मला सगळ्या ग्रुपना सांगायचं आहे की तुम्ही हिपहॉप करा त्याच्यात सुद्धा तुम्ही विषय निवडू शकता जेव्हा तुम्ही एखादं सोलो असू दे डुएट असू दे ट्रायो असू दे किंवा ग्रुप असू दे तुम्ही जेव्हा एक विषय छान निवडता तेव्हा तुम्हाला त्याच्यात वाव मिळतं की तुम्ही किती वाव दाखवू शकता किती सुंदर सुंदर गोष्टी त्याच्यात ॲड करू शकता फक्त नॉर्मल प्लेन गाणं घेतल्यावर तुम्ही अडकून बसता मग तुम्ही एक्सप्रेशन नाही केलं पण डान्स चांगलं केलं मग एक्सप्रेशन न केल्यामुळे मार्क ड्रॉप होतात अशा गोष्टीच्या अडचणीमध्ये पडता विषयच असा निवडा की त्याच्यामध्ये भरपूर काय करायला मिळालं पाहिजे तुम्हाला खूप ऑल द बेस्ट एकदम आजच्या स्टेजवरचा एकदम क्लास परफॉर्मन्स